पांडे जेम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी जो डाव आखला होता तो त्यांना काहीसा यशस्वी करता आला नाही। ऐन वेळेला हा डाव देवेंद्र फडणवीस यांनी फिरवून लावला, असं म्हणता येईल उधळून लावला। पवार यांचा डाव फसला। आता शरद पवार सातारा मतदारसंघामध्ये वेगळा डाव टाकणार अशा चर्चा आहेत। साताऱ्यामध्ये विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडण्यास नकार दिला, त्यामुळे या ठिकाणी तुल्यबळ लढत करण्यासाठी शरद पवार यांनी तगड्या उमेदवाराचा शोध सुरू केलेला आहे। त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे असूनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव समोर आलंय। मात्र बाबांसाठी पवार साताऱ्याची जागा सोडतील का, पाहुयात जेम विशेष मध्ये। रविवारी राष्ट्रपतीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली। उभय नेत्यांमध्ये बंद खोलीमध्ये तासभर चर्चा सुद्धा झाली। जवळपास तासभर झालेल्या या चर्चेचा तपशील समोर आला नव्हता। मात्र या चर्चेमध्ये सातारा आणि सांगलीच्या जागेचा समावेश होता। सातारामधून उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे। याच पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधामध्ये तगडा उमेदवार देण्यासाठी शरद पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दर्शवली आहे की नाही याबाबत माहिती समोर आलेली नाही। मात्र पृथ्वीराज चव्हाण साताराच्या रिंगणामध्ये उतरल्यास उदयनराजे यांच्या समोर तगडे आव्हान निर्माण होणार यामध्ये शंका नाही। स्वच्छ प्रतिमा आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव असल्याने पृथ्वीराज चव्हाण सातारकरांसाठी हुकुमी इक्का ठरू शकतो। आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी 1990च्या दशकांमध्ये संसदेमध्ये साताऱ्याचे प्रतिनिधित्व देखील केले होते। परंतु शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर 1999 मध्ये श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव चव्हाण यांना पत्करावा लागला होता। या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे सर्वात सक्षम असा स्ट्रॉंग पॉवरफुल उमेदवार द्यावा असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे। त्याबद्दल थोडी चाचपणी चाललेली आहे। ही जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे आहे। त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे। आमच्या सगळ्यांची ते चर्चा करतायत। मुंबईला चर्चा झाली, इथे चर्चा होते, पण आता निर्णय लागेल तेव्हा लागेल। तोपर्यंत तालुक्यामध्ये आम्ही हे मेळावे घेतोय। आता पाटणचा मेळावा झाला, या थोड्या वेळानंतर कराड दक्षिणचा मेळावा आहे, नंतर मग कोरेगाव वाईला देखील आम्ही मेळावे घेणार। सातारा जिल्ह्यातल्या या सगळ्या राजकीय समीकरणांबद्दल आपण जाणून घेणार आहोतच, पण त्यासोबतच या मतदारसंघाचा इतिहास 2014 आणि 2019च्या निवडणुकीत इथे नेमकं काय घडलं होतं, आज या मतदारसंघामध्ये नेमके प्रश्न काय आहेत याचाही तपशील आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया। सातारा मतदारसंघाचा आपण इतिहास पाहतोय। सातारा हा दीर्घकाळ काँग्रेसच्या विचारधारेकडे झुकलेला मतदारसंघ राहिलेला आहे। साताऱ्यामध्ये 1967 ते 1984 यशवंतराव चव्हाण यांनी नेतृत्व केलं। आणीबाणीनंतर 1977 साली इंदिरा गांधींचा पराभव झाला। इंदिरा गांधी यांचा पराभव झाला असला तरी मात्र साताऱ्यामधून यशवंतराव चव्हाण आणि कराडमधून प्रेमला काकी चव्हाण विजयी झाल्या होत्या। साताऱ्यात 1996 ची निवडणूक ही अपवाद होती, कारण यावेळी साताऱ्यातून शिवसेनेचे हिंदूराव निंबाळकर निवडून आले होते। शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचंच वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सर्व देशभर वाहू लागलेले असतानाच सातारा लोकसभा निवडणुकीच्या राजकीय पटलावरती वेगवेगळे ट्विस्ट आता सध्या होऊ लागलेले आहेत। आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणारा सातारा लोकसभा मतदारसंघ हा कालपासून काँग्रेसच्या गोटाकडे जाण्याची चिन्ह दिसू लागलेले आहेत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे या मतदारसंघातून उभे राहावेत अशा दृष्टीने शरद पवार साहेबांनी कालपासून वेगळी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे।
दरम्यान राष्ट्रवादीचे आतापर्यंत साताऱ्यामध्ये कोण कोण खासदार राहिलेले आहेत ते सुद्धा पाहूयात। साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार कोण कोण राहिलेले आहेत ते आपण पाहतोय। खासदार आणि त्यांचा कार्यकाळ काय आहे तो आपण पाहतोय। लक्ष्मणराव जाधव पाटील हे 1999 ते 2004 पर्यंत खासदार होते। त्यानंतर 2004 ते 2009 पर्यंत लक्ष्मणराव जाधवच खासदार राहिले। त्यानंतर उदयनराजे भोसले 2009 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार झाले। 2014 पर्यंत पहिली टर्म, त्यानंतर 14 ते 19 दुसरी टर्म, त्यानंतर एक निवडणूक झाली, त्या निवडणुकीत ते निवडून आले होते, मात्र त्यांनी 5 महिन्यातच राजीनामा दिला। त्यानंतर पोटनिवडणूक झाली, या पोटनिवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील खासदार राष्ट्रवादीचे म्हणून निवडून आले। दोन 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये नेमकं साताऱ्यामध्ये काय घडलं होतं ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गेल्या निवडणुकीतलं काय चित्र होतं आपण ते पाहतोय। उदयनराजे भोसले 2009 साली पहिल्यांदा राष्ट्रवादीचे खासदार झाले। त्यांनी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांचा पराभव केला। उदयनराजे 2014 ला दुसऱ्यांदा आणि 2019 ला तिसऱ्यांदा विजयी झाले। उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा अवघ्या 5 महिन्यातच दिला आणि भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला। त्यानंतर पोटनिवडणूक झाली, पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे भाजपाचे उमेदवार होते, मात्र ते विजयी होऊ शकले नव्हते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांच्यासाठी प्रचार केला होता, त्यांच्या प्रचारात सहभागी झाले होते। राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते। शरद पवार पावसात भिजले, सभा गाजवली आणि श्रीनिवास त्यामुळे विजयी झाले। या सगळ्याचा फटका उदयनराजेंना बसला, निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट घेतली। या नेत्यांमध्ये चर्चा झाली, जवळपास तासभर झाली ही चर्चा, आणि यामध्ये चर्चेमध्ये सातारा आणि सांगलीच्या जागेचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। साताऱ्यामधून उदयनराजे भोसले हे महायुतीकडून उमेदवार असतील अशी निश्चित आता संभावना आहे। या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधातला तगडा उमेदवार देण्यासाठी शरद पवार यांच्याकडून देखील प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे या घडामोडी येत्या काळामध्ये कशा होतील तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातला तपशील पाहूयात। साताऱ्यात पक्षीय बलाबल कसं आहे आपण ते पाहतोय। आमदार आणि मतदारसंघ पक्ष हे आपण पाहतोय। मकरंद पाटील आमदार आहेत, मतदारसंघ त्यांचा वाई, आणि पक्ष राष्ट्रवादी म्हणजे ते अजित पवार यांच्यासोबत आहेत। महेश शिंदे हे कोरेगाव मतदारसंघातून प्रतिनिधित्व आमदार आहेत। बाळासाहेब पाटील हे कराड उत्तर मध्ये प्रतिनिधित्व करतात, ते शरद पवार गटाचे म्हणजे राष्ट्रपतीचे आमदार आहेत। पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण मधून येतात, ते काँग्रेसचे आमदार आहेत। शंभूराज देसाई हे पाटणमधले आमदार आहेत शिवसेनेचे, आणि शिवेंद्रराजे भोसले साताऱ्यातलं प्रतिनिधित्व करतात, भाजपाचे आमदार आहेत। दरम्यान याच संघर्षातून चिडलेल्या शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर एक बोचरी टीका केली होती। काय टीका केली होती पाहूयात। प्रशासनामध्ये बसलेल्या लोकांना सही करायला त्यांचा हात थरथरतो। काय माहित नाही, हातावर गप्पा बसतो का काय झालं, सहीच होत नाही, महिन्यावर सहीच होत नाही। असं काहीतरी ऐकायला मिळतं। त्यामुळे मला थोडीशी गंमत वाटते की विलासराव एका सेकंदात सही करून त्याच्या संबंधीचा निकाल करतात, आणि 3-3 महिने आमच्या सही ऐकलं अत्यंत होऊन बसतं। ठीक आहे, काळ बदलला आहे, त्यामुळे आपण काही ध्यान व्हायचे करू नये, एकत्र जायचंय, त्यामुळे गप्पा बसावं। प्रशासन चालवताना मी आणि माझे सर्व सहकारी जास्तीत जास्त लोकाभिमुख निर्णय घेण्याचा, सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचा प्रयत्न करतोय, आणि त्यामध्ये धोरणात्मक निर्णय जास्त परिस्थिती आहेत, अतिवृष्टीची परिस्थिती असतील, काही अनेक वर्ष प्रलंबित राहिलेले प्रकल्प असतील,
आणि ते प्रकल्प प्रलंबित राहण्याकरता काही कारण आहेत, कारण काही एकमत करण्याकरता काही वेळ लागण्याचा असेल. मी अशा अनेक ठिकाणी जे खूप प्रलंबित प्रकल्प असेल ते सोडवायचा प्रयत्न मी करत आलेलो आहे. अर्थात काही व्यक्तिगत निर्णय असतात ते जे नियमाप्रमाणे असतात ते खालच्या खालीच त्याचा निपटारा होतो, पण जे नियमबाह्य असतील किंवा काही विशेष सवलती मागणारे असतील तेच निर्णय वर येतात आणि त्यामध्ये मग विचारपूर्वकच निर्णय घ्यावा लागतील. पण मला वाटतं की यामध्ये मी काही जास्त बोलणं उचित ठरणार नाही, शेवटी मलाही आघाडी सरकार चालवायचं आहे. अलीकडच्या काळामध्ये प्रशासनामध्ये बसलेल्या लोकांना सही करायला त्यांचा हात थरत होतो. मला काय माहित नाही, हातावर रकाव घुसतो का काय झालं सहीच होत नाही. महिने सहीच होत नाही. असं काहीतरी ऐकायला मिळतं. त्यामुळे मला थोडीशी गंमत वाटते की विलासराव एका सेकंदात सही करून त्याच्या संबंधीचा निकाल करतात आणि 3-3 महिने आमच्या महत्वाच्या कामावर सहीच होत नाही म्हणून आम्ही ऐकलं. अडचणीचं होऊन बसतं. ठीक आहे, काळ बदलला आहे त्यामुळे आपण काही शोध्यान व्हायचे करू नये, एकत्र जायचंय त्यामुळे गप्प बसावं. प्रशासन चालवताना मी आणि माझे सर्व सहकारी जास्तीत जास्त लोकाभिमुख निर्णय घेण्याचा, सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये धोरणात्मक निर्णय जास्तीत जास्त घेतले जातील. मग ते दुष्काळी परिस्थिती असेल, अतिवृष्टीची परिस्थिती असतील, काही अनेक वर्ष प्रलंबित राहिलेले प्रकल्प असतील आणि ते प्रकल्प प्रलंबित राहण्याकरता काही कारण आहेत, कारण काही एकमत करण्याकरता काही वेळ लागण्याचा असेल. मी अशा अनेक ठिकाणी जे खूप प्रलंबित प्रकल्प असेल ते सोडवायचा प्रयत्न मी करत आलेलो आहे. अर्थात काही व्यक्तिगत निर्णय असतात ते जे नियमाप्रमाणे असतात ते खालच्या खालीच त्याचा निपटारा होतो, पण जे नियमबाह्य असतील किंवा काही विशेष सवलती मागणारे असतील तेच निर्णय वर येतात आणि त्यामध्ये मग विचारपूर्वकच निर्णय घ्यावा लागतील. पण मला वाटतं की यामध्ये मी काही जास्त बोलणं उचित ठरणार नाही, शेवटी मलाही आघाडी सरकार चालवायचं आहे. पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध पवार हा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध पवार वादाला सुरुवात का झाली आणि त्यामुळे आघाडी सरकारमध्ये कशी धुसफूस निर्माण झाली होती त्या संदर्भातला तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस विरुद्ध शरद पवार असा जुना संघर्ष आहे. पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी विरोधातले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जायचे. सत्ता असूनही पृथ्वीराज यांनी पवारांना रोखले. सत्तेत असूनही कामे होत नसल्याने शरद पवार यांची चिडचिड झाली. दरम्यान शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या जुन्या राजकीय वादावर राजकीय विश्लेषक काय माहिती देतात पाहूयात. राजकीय पार्श्वभूमीवरती शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे एकमेकांचे राजकीय दृष्ट्या पक्के हाडवैरी असा आतापर्यंतचा इतिहास आहे. पण या वेळेला वेगळ्या स्वरूपाचे फाशे पडलेले असून स्वतः शरद पवार साहेबांनी काल जयंत पाटील साहेबांना पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना या कराडला पाठवलेलं होतं आणि काल पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांच्यामध्ये कमराबंद चर्चा होऊन त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचं मन या सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरण्यासाठी वळवण्यात आलेलं आहे. आज सकाळीच पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण या मतदारसंघातून निवडणुकीत उभं राहण्यास तयार आहोत असल्याचं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या चिन्हावरती त्यांनी मात्र लढण्यास स्पष्ट होकार दिलेला आहे. दुसऱ्या कुठल्याही चिन्हावरती किंवा पक्षामार्फत ते लढणार नाहीयेत. दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपासमोर काय आव्हानं आहेत याबाबत राजकीय विश्लेषक काय माहिती देत आहेत पाहूयात. भारतीय जनता पक्षाला आपल्या मनसुब्यांवरती वेगळा विचार करावा लागेल. भारतीय जनता पक्षाला उदयनराजे भोसले महाराजांच्या नावाचा विचार मागे ठेवावा लागेल. पृथ्वीराज बाबांचं नाव जर पुढे आलं आणि ते जर निश्चित होण्याची शक्यता असेल तर निश्चितपणे उदयनराजे महाराज यांना यावेळेला थोडं पाठीमागं मागे सरायला सांगायला लागेल भाजपवाल्यांना आणि भाजपला एका वेगळ्या नवीन चेहऱ्याचा या
भारतीय जनता पक्षाला आपल्या मनसुब्यांवरती वेगळा विचार करावा लागेल. भारतीय जनता पक्षाला उदयनराजे भोसले महाराजांच्या नावाचा विचार मागे ठेवावा लागेल. पृथ्वीराज बाबांचं नाव जर पुढे आलं आणि ते जर निश्चित होण्याची शक्यता असेल तर निश्चितपणे उदयनराजे महाराज यांना यावेळेला थोडं पाठीमागं मागे सरायला सांगायला लागेल भाजपवाल्यांना, आणि भाजपला एका वेगळ्या नवीन चेहऱ्याचा या मतदारसंघात विचार करावा लागेल की जो पृथ्वीराज बाबांच्या मिस्टर क्लीन या प्रतिष्ठेसाठी सडेतोड उत्तर देणारा आणि त्यांच्या तोलामोलाचा असा उमेदवार भारतीय जनता पक्षाला द्यावा लागेल. या दृष्टीने भाजपला रणनीती आखावी लागेल. महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी तयारी दाखवली असली तरी त्यांची उमेदवारी नक्की झाल्यास सातारा लोकसभेची निवडणूक उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी होणार नसल्याचं दिसतं. पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर महायुती किंवा भाजपाकडून कराडमधीलच उमेदवार देणं क्रमप्राप्त ठरेल आणि त्या दृष्टीने भाजप आणि महायुती चाचपणी झाली आहे. राजकीय गणित बदलल्याने आजपर्यंत राजकीय वैर जोपासलेल्या शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये पुरोगामी विचारांवर एकमत झाल्याने पवारांकडून चव्हाण यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव पुढे करण्यात आलाय. सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या ठिकाणाहून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने या ठिकाणी सक्षम उमेदवार शोधण्याचे राष्ट्रपचे काम सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे गेल्या 2 दिवसापासून लोकसभेचा उमेदवार म्हणून नाव चर्चेत आले आहे. पृथ्वीराज चव्हाण व जयंत पाटील यांच्यात काल 2 तास उमेदवार होऊन चर्चा झाली व या ठिकाणाहून पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारीच्या चिन्हावरती निवडणूक लढावे असे जयंत पाटील यांनी सांगितले. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारीच्या चिन्हावरती निवडणूक न लढता काँग्रेसच्या चिन्हावर लढणार असल्याचे सांगितल्याने या मतदारसंघात अदलाबदल होऊ शकते व सातारा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला मिळू शकतो व त्याच्या बदल्यात भिवंडी मतदारसंघ हा तुतारीला जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा लढवणार असल्याचे आज जाहीर केल्याने एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला असून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात नवीन उमेदवार कोण द्यायचा असा प्रश्नही महायुती पुढे उभा राहणार आहे. कारण का क्लीन चेहरा म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जाते त्याच पद्धतीचा क्लीन चेहरा महायुतीला साताऱ्यातून द्यावा लागेल. तसा उमेदवार शोधण्याचे काम महायुतीकडून सुरू झाले आहे. सुहास पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, कराड, सातारा. जय विशेष मध्ये वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय.